पूर्णा तहसील कार्यालयासमोर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे मित्रमंडळाच्या वतीने विविध मागण्यांसाठी मित्रमंडळाचे अध्यक्ष मुकुंद भोळे यांनी आमरण उपोषण सुरू केले होते. या उपोषणाला पूर्णा शहरासह तालुक्यातील लोकांनी मोठा प्रतिसाद दिला. तहसीलदार यांना दिलेल्या निवेदनात नगरपालिकेतील भ्रष्टाचार वृत्ती संपवत घरकुलधारकांची होत असलेली प्रताडणा थांबवावी, सर्वे नंबर 158च्या लोकांना तात्काळ घरकुलांचा लाभ देण्यात यावा, रमा योजनेचे पैसे तात्काळ देण्यात यावे, नगरपालिकेत 100 रुपये बनावट पावती त्वरित थांबवावी, रिलायबल फूड्स कारखान्यावर काम करणाऱ्या कामगारांना त्वरित वेतन देण्यात यावे, तर भूमिपुत्रांचा 70% सहभाग नोंदवावा, ग्रामीण भागातील घरकुल लाभार्थ्यांची प्रताडणा थांबवावी, वडार समाजाला तात्काळ स्मशानभूमीसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, या व इतर मागण्यांसाठी हे उपोषण सुरू होते. अखेर तहसीलदार माधवराव बोथीकर, नायब तहसीलदार प्रशांत थारकर, श्री मस्के साहेब सह नगरपालिकेचे अभियंता सिद्धार्थ गायकवाड यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन मागण्या 15 दिवसात पूर्ण करण्याचे आश्वासन दिले. अखेर तहसीलदारांच्या मध्यस्थीने उपोषण मागे घेण्यात आले. यावेळी छगनराव मोरे, व्यंकटराव मोरे, अर्जुन मुदलकर सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते. प्रशासनाकडून जे दखल घेऊन सर्वांना सांगण्यात येते की पूर्णा शहरामध्ये रमाई घरकुल आणि प्रधानमंत्री आवास योजनेसाठी घरकुल जे आहेत या घरकुलाला नगरपालिकेमध्ये अडवणूक होते किंवा जागा दिल्या जात नाही किंवा वेळेवर चेक दिल्या जात नाही किंवा ही 100 रुपयाची काहीतरी पावती वगैरे काहीतरी बनावट फाळल्या जाते असं जे उपोषणामध्ये मांडलेलं आहे. आताच मी शिवसाहेबांना बोललेलो आहे. शिवसाहेबाचे प्रतिनिधी गायकवाड आलेले आहेत. उद्याच नगरपालिकेमध्ये सगळ्या स्टाफची आणि रेकॉर्डची बैठक घेणार आहेत आणि 15 दिवसामध्ये ते नगरपालिकेचे पूर्ण जे सॉर्ट आउट विषय आहेत शिवसाहेब पूर्ण निकाली काढणार आहेत. हा केलं पण पेमेंट नाही किंवा त्याला कमी पेमेंट देण्यात आलेलं आहे, रोखण्यात आलेलं आहे. त्या आटी कारखान्याच्या मालकाशी आपण आताच बोललेलो आहे. उद्या तहसील कार्यालयामध्ये ते येणार आहेत आणि भोरे साहेबासमोर चर्चा करून त्याचा मार्ग आम्ही पूर्ण करणार आहे. त्यानंतर वडार समाजासाठी स्मशानभूमी नाही, पूर्णा शहरामध्ये वेगळी स्मशानभूमीची मागणी या निवेदनातून केलेली आहे. याची दखल घेऊन आम्ही इंडिपेंडंट एक स्मशानभूमीचा लोकसंख्येचा वर्ग विचारात घेता किती स्मशानभूमी द्यायची आणि कुठं द्यायची आहे नगरपालिकेकडून रितसर पत्र घेऊन सन्या या स्मशानभूमीचा मार्ग आम्ही तुम्हाला करून देणार आहे. आणि सिद्धार्थनगर, आंबेडकरनगर, फुलेनगर पूर्णा येथील घरकुल सर्वेसाठी 158चा जो प्रश्न आलेला आहे, यापूर्वी वर्षाखाली दादाराव नावाचे पंडित उपोषण केलं होतं नगरपालिकेसमोर. त्याच वेळेस आम्ही पत्र देऊन टाकलं की या सर्वे नंबरचा कुठलाही डिस्प्यूट त्याच्यामध्ये राहिलेला नाही. त्यामुळं असं काही वैयक्तिक वगैरे अर्ज करून मला वाटतं याची गरज नाही. सर्व आम्ही ते पत्र दिलं की तुम्हाला सर्वांना देऊन टाकतो. हे असे सार्वजनिक मुद्दे होते. या सार्वजनिक मुद्द्याची दखल घेऊन आज या ठिकाणी मी उपोषणकर्ते जे मुख्य मुकुंद विठ्ठलराव भोळे यांना असं प्रशासनाकडून विनंती करतो, हे मुद्दे जे आपण आता जे रेकॉर्ड केलेले आहेत त्याप्रमाणे प्रशासकीय कारवाई करून शक्य तितक्या लवकर आम्ही देणार आहोत. तर याचं उपोषण त्यांनी तिथे थांबावं अशी त्यांना मी प्रशासनाकडून विनंती करतो.